राग द्वेष लोभ मत्स्य दंभ अहंकार या गोष्टीला आपण संपून टाकणार अशी गोड कथा ही रामरायाची आहे. आपल्या संसारातलं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारी म्हणजे रामकथा आहे. पुन्हा 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 ती ऐकली पाहिजे. का ऐकली पाहिजे? त्याचं कारण जगातल्या हजारो कथा आहेत, ते तुम्हाला संसार शिकवणार नाही, देव शिकवतील, परमार्थ शिकवतील. पण तुमच्या परमार्थात राहून कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाची. तुमच्या घरात राहता राहता सासूला बोलता बोलता घरात कसं बोललं पाहिजे, राहिलं कसं पाहिजे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे रामकथा आहे. आज आता पहिला दिवस आहे, पण तुम्हाला दर दिवशी त्याच्या प्रत्येक कथेतून एक एक सारांश, एक एक सिद्धांत आम्ही तुम्हाला देणार आणि ते तुमच्या हृदयाला टच होणार की हे आपल्या घरात आहे, हे असं झालं पाहिजे, हे झालं पाहिजे. जेवढ्या माता इथं बसल्यात, कोणत्या आईला वाटत असतं माझ्या दोन मुलानं भांडण केलं पाहिजे? कोणत्याच आईला वाटत? घरातले दोन भाऊ एकत्रित राहिले पाहिजे, एका विचाराचे राहिले पाहिजे, हे जे आईला वाटतं तिच्या घरात रामायण पाहिजे. आणि तीच कथा आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या कथेमध्ये आहे. आताच्या विज्ञान युगातली काही लोक, आताची काही तरुण मुलं प्रश्न विचारू शकतात, महाराज कालचं वर्तमानपत्र आम्ही आज वाचत नाही हो, वर लोटलेली रील्स आम्ही डबल पाहत नाही, कालचा संदेश आम्ही डबल वाचत नाही, कालचं स्टेटस जर असलं ते डबल आम्ही पाहत नाही, आम्ही कालचा पेपर वाचत नाही. तुम्ही एवढी त्रेतायुगातली ही जुनी कथा आम्हाला का सांगता? कालचा पेपर वाचत नाहीत माणसं. सांगा आता, आपल्यापाशी एखादा जुना पेपर आला तर योगेश महाराज आपण वाचतो, नवीन आणा म्हणतो, नवीन आजचा आहे का? आजचा जे कालचा पेपर माणूस वाचू शकत नाही हो. तो पेपर आम्ही भजे खायला, चिवडा घ्यायला, विरोळला उपयोग करतो त्याचा. पण ही रामकथा आजही जुनी का होत नाही? ती का ऐकावी वाटते? का ती श्रवण करावी वाटते? तर त्याचं एक कारण आहे, रामकथा ही गंगा आहे आणि गंगा कधी जुनी होत नसते. तुम्ही असं कधी ऐकलं का गंगेचं पाणी जुनं झालं? कधीच. तुम्ही किती वेळेला स्नान करा, किती लोकांनी करू द्या, कोट्यावधी लोक गेली बघा प्रयागराजला, गंगा जुनी नाही झाली, होणार पण नाही. गंगेचं वर्णन केलंय बघा आमच्या संतांनी, फार गोड वर्णन केलं. अहो म्हटलं नुसतं वाचेने जरी तुम्ही तिला गायलं तरी ती तुम्हाला पवित्र करेल. वाचे मनता गंगा गंगा, वाचे मनता गंगा गंगा, रोज जरी गायलं वाचे मनता गंगा गंगा, वाचे मनता गंगा गंगा, वाचे मनता गंगा गंगा, सकळ दोष जाते भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती वाचे मनता गंगा गंगा, 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 वाचे मन गंगा गंगा. वा, नामदेवरायचा प्रसिद्ध अभंग आहे हा. नाही जाता येत गोदावरीला, नाही जाता येत चंद्रभागेला, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. सकाळी आंघोळ करता करता अंगावरती पाणी घेताना नुसतं गंगा गंगा, गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरी, तुम्हाला जी आवडते ती
जी आवडते त्या गंगेचं नाव घेतलं, जी आवडते त्या गोदावरीचं नाव घेतलं तरी पुण्य, दोष ठेवत नाही. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा.